रेस्ट इन पीस. आपण सगळ्यांनीच हे शब्द ऐकलेत नाही का? सहसा हे शब्द आयुष्याच्या शेवटी वापरले जातात. पण जरा विचार करा, काय होईल जर हे शब्द फक्त मृत्यूसाठी नसून आपलं रोजचं आयुष्य जगण्यासाठी एक पॉवरफुल टूल ठरले तर? आज आपण याच नव्या इंटरेस्टिंग विचारावर बोलणार आहोत. रेस्ट इन पीस, शांततेत विश्राम. हे शब्द कानावर पडले की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा आयुष्याचा शेवट, एक फायनल, संपूर्ण शांतता. पण काय होईल जर आपण याचा अर्थच बदलला तर? म्हणजे याला आयुष्याच्या अंताची घोषणा न मानता आपलं रोजचं आयुष्य जास्त चांगलं जगण्यासाठी एक साधन, एक टूल म्हणून पाहिलं तर? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. आपण रेस्ट इन पीस या शब्दांना एक नवी ओळख देणार आहोत. पाहूया कसा होतो हा प्रवास, एका अंतिम वाक्यापासून ते रोजच्या प्रॅक्टिसपर्यंत. आता इथे बघा, हा बदल किती मोठा आहे. जुना पारंपरिक अर्थ काय? तर मृत्यूनंतर मिळणारी अंतिम विश्रांती. पण आपला नवीन अर्थ काय म्हणतो? तो म्हणतो जीवन चालू असतानाच, हो, याच धावपळीत मनाला शांत ठेवणं. म्हणजे मुद्दा बाहेरून थांबण्याचा नाहीये, मुद्दा आहे आतला गोंधळ शांत करण्याचा. पण हा आतला गोंधळ थांबायची गरजच काय? कारण आपलं मन अनेकदा ओव्हरलोड झालेलं असतं. तर आपल्या दुसऱ्या भागात आपण हेच पाहणार आहोत की या ओव्हरलोडेड मनाची, या मानसिक गोंधळाची लक्षणं नक्की असतात तरी काय. मला खात्री आहे हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी आलाच असेल, जेव्हा मन नुसतं धावत सुटतं, प्रत्येक गोष्टीला डिकोड करायचा प्रयत्न करतं. तेव्हा काय होतं? विचार एकदम जड वाटायला लागतात आणि असं वाटतं की आपण कनेक्शन जबरदस्तीने जुळवून आणतोय. ह्या ओव्हरलोडेड मनाची काही अगदी स्पष्ट लक्षणं आहेत. जसं की ओव्हर थिंकिंग म्हणजे सतत अतिविचार करणं, मनावर एक इमोशनल ओझं असल्यासारखं वाटणं, प्रत्येक गोष्ट अर्जंट वाटायला लागते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, डोक्यात विचारांचा नुसता गोंधळ. यातलं काही ओळखीचं वाटतंय का? बरं, मग ह्या सगळ्यावर उपाय काय? इथेच खरी गंमत आहे. इथे कामाला येते विश्रांती. चला तर आपल्या तिसऱ्या भागात पाहूया, विश्रांती आपल्या विचारांना रिसेट कशी करते. या क्लॅरिटी मागचं मेकॅनिझम नेमकं काय आहे? हे एक वाक्य बघा, विचार निर्माण करतात पण विश्रांती प्रकट करते. म्हणजे थिंकिंग बिल्ड्स बट रेस्ट रिव्हील्स. किती पॉवरफुल आहे हे. ह्याचा अर्थ काय? आपण सतत विचार करून नवनवीन गोष्टी, कधीकधी समस्याही निर्माण करतो. पण जेव्हा आपण थांबतो, शांत होतो, तेव्हाच त्या गोष्टीचं खरं स्वरूप आणि त्याची उत्तरं आपल्यासमोर येतात. आणि हा बदल किती मोठा असतो ते बघा. मन तर तेच आहे, पण त्याची अवस्था पूर्णपणे बदलते. विश्रांतीच्या आधी ते कसं असतं? गोंधळलेलं, इमोशनली इंटेन्स, प्रत्येक गोष्टीची घाई. आणि विश्रांतीनंतर तेच मन एकदम शांत, क्लिअर आणि सोपे विचार करणारं बनतं. पण एक गोष्ट स्पष्ट करूया, इथे विश्रांतीचा अर्थ आयुष्य थांबवणं अजिबात नाहीये. नाही, याचा अर्थ आहे फक्त डोक्यात चाललेला तो अनावश्यक गोंधळ, तो नॉईज थांबवणं, जेणेकरून जे विचार खरंच महत्त्वाचे आहेत, जे स्थिर आहेत, तेच आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतील. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण हे प्रत्यक्षात करायचं कसं? त्यासाठी एक अगदी सोपी पद्धत आहे आणि तीच आपण पाहणार आहोत आपल्या चौथ्या भागात, 3 स्टेप क्लॅरिटी मेथड, शांत मनासाठी एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क. ही मेथड खूपच सोपी आणि तितकीच प्रभावी आहे. जेव्हा कधी मन जड वाटायला लागेल तेव्हा फक्त 3 गोष्टी करायच्या. 1. पॉज म्हणजे थांबा, विचारांवर जोर टाकू नका. 2. रेस्ट म्हणजे विश्रांती घ्या, कामातून थोडा ब्रेक घ्या किंवा शक्य असेल तर झोप काढा. आणि 3. रिटर्न म्हणजे त्या विचाराकडे सहजपणे नॅचरली परत या. आणि त्या विश्रांतीनंतर परत आल्यावर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, डज दिस स्टिल मेक सेन्स? म्हणजे ह्या गोष्टीला अजूनही काही अर्थ वाटतो का? हा प्रश्न खूपच पॉवरफुल आहे. का? कारण तो बरोबर चूक असं काहीच विचारत नाही. त्यामुळे कोणताही दबाव येत नाही. आता या प्रश्नाचं उत्तर जर हो आलं तर मग पुढे काम करा, आणि जर नाही आलं तर त्यात बदल करा किंवा सरळ तो विचार सोडून द्या. बघा, क्लॅरिटी किंवा स्पष्टता ही जबरदस्तीने आणण्याची गोष्ट नाहीये. ती तर डोक्यातला गोंधळ कमी झाल्यावर आपोआप समोर येते. आणि या सगळ्यामधून आपण येतो आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. भाग 5, शांती, एक जगण्याची पद्धत, आपल्या जिवंत मनासाठी एक नवा आदर्श. तर मग आता रेस्ट इन पीसची आपली नवी, जिवंत व्याख्या काय झाली? हे असं मन आहे जे विश्रांती घेतं, स्वतःला रिसेट करतं आणि मग क्लिअर होऊन परत कामाला लागतं. आणि हे सगळं कधी? तर आपलं आयुष्य चालू असतानाच. आणि पुन्हा एकदा ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी,
याचा अर्थ आयुष्यातून पळून जाऊन शांती मिळवणं नाही, तर आयुष्यात राहून सगळ्यात धावपळीत सहभागी होऊनही आतून मनातून शांत राहणं आहे, आतलं घर्षण कमी करणं आहे. म्हणूनच शांती हा शेवट नाही, ती जगण्याची एक पद्धत आहे. कदाचित रेस्ट इन पीस हे मृत्यूनंतर मिळणारं एखादं वचन नाही, तर जिवंत असतानाच जगण्याची एक कला आहे. एक असा विचार जो आपल्याला रोजच्या जगण्यात खरी शांतता देऊ शकतो.